आंदोलनाच्या उपोषणस्थळावरून उचलणं तर दूर, मात्र माणसाच्या अंगाला हात लावण्याची सुद्धा कोणाची ताकद नव्हती. ते म्हणजे मनोज जरांगे पाटील हे नाव जर कधी ऐकलं ना, तर मग मात्र बऱ्याच काही अंडुल्या अंडभक्तांच्या बुडाला मात्र आग लागल्याशिवाय तर राहतच नाही. नक्कीच हेच रिअल आणि हेच रियालिटी आणि हेच सत्य आहे की आजही मराठा समाजातील असले बरेच काही अंडभक्त आहे जे मात्र मनोज पाटील जरांगे यांचा काम विरोध करता, फक्त कशासाठी, जे मात्र नेत्याला आपला बाप मानते, बस बाकीचं दुसरं काहीच नाही. मित्रांनो, आज तेच मनोज पाटील जरांगे थेट जे आहे की कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट दिल्लीमध्ये जाऊन इथे भिडले आणि तिथे थेट भेटले. आता भिडले आणि भेटले याचा काय अर्थ आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तुम्हाला माहिती की ज्यावेळेस जरांगे पाटील अभिजित दिपके यांच्यासोबत मंचावर गेले, तिथे काय घडलं काय नाही. तिथे काही एका समाजाचे किंवा एका कॅटेगरीचे लोक नव्हते, तिथे अनेक समाजाचे अनेक कॅटेगरीचे लोक होते. SC ST, बौद्ध, मांग, महार असा बऱ्याच काही धर्मातील जाती धर्मातील लोक तिथे आलेले होते. कारण की विषय हा शिक्षणाचा आहे. तिथे एका राज्यातून लोक आले नव्हते, फक्त आपल्या महाराष्ट्रातून. तिथे जे आहे की बऱ्याच साऱ्या भारताच्या विविध राज्यामधून लोक आले आहे आणि लोकांनी ते विद्यार्थी आणि त्याच्यातच मनोज पाटील जरांगे यांचा परिचय कॉक्रोच जनता पार्टीचे को फाउंडर अभिजित दिपके यांनी कसल्या पद्धतीने केला माहिती का, तेच तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो. सुरुवातीला तर अभिजित दिपके यांनी मनोज पाटील जरांगे यांचं भाषांतर थेट हिंदीमध्ये करून सांगितलंय, कारण की मनोज पाटील जरांगे मात्र यांना हिंदी येत नाही. जरांगे पाटील यांनी हे देखील सांगितलं, जर कधी मी हिंदीमध्ये बोलायला लागलो ना, तर मग मात्र तुमच्या डोक्यात जे काही चालू आहे ते डोक्याच्या बाहेर पडून जाईल. त्यांनी सांगितलंय की अभिजित दिपके यांनी त्यांचा परिचय अशा पद्धतीने केलाय की हा माणूस फक्त वजनाने लहान आहे, परंतु हा माणूस नेतृत्वाने, हा माणूस सामर्थ्याने, हा माणूस बुद्धीने, हा माणूस शौर्याने खूप महान आहे. हा माणूस म्हणजे काही साधा सुद्धा माणूस नसून थेट आहे की सुमारे काही कालावधीसाठी महाराष्ट्र पूर्णतः बंद ठेवणारा हा माणूस आहे. आणि एकाच हाकेमध्ये सुमारे महाराष्ट्रातील तमाम तो मराठा समाज, सुमारे 6 कोटीपेक्षा पण जास्तीचा मराठा समाज एकाच ठिकाणी गोळा करणार हा एकमेव मात्र असा माणूस आहे. तो म्हणजे ऑल ओव्हर भारतामध्ये देखील ह्या माणसाची बराबरी करणारा अद्याप दुसरा कोणीच नाही. असला काही परिचय थेट दिपकेंनी जे आहे की पूर्णतः कॉक्रोच जनता पार्टीच्या मंचावरून ते करून दिला आहे. अगोदर तर खूप जास्त शोर तिथे होत होता, खूप आवाज होत होता, परंतु बादमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील यांचा परिचय मात्र कॉक्रोच जनता पार्टीमधील मेंबर्सनी, जेवढे पण काही विद्यार्थी स्टुडंट्स आले होते त्यांनी ऐकला, तर मग मात्र ते थक्क आणि दंग राहिले. कारण की हा माणूस काही कोणता नेता नाही, कोणत्या पक्षाचा नाही, परंतु हा माणूस थेट जे आहे की महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटला कित्येकदा हलवण्याची ताकद ठेवतो आणि आजही ती ताकद जिवंत. आणि आता राहिला विषय तो म्हणजे जरांगे पाटील. नेमकं जरांगे पाटील यांनी काय आश्वासन दिलेलं आहे, काय घोषणा केली ते थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो. जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी अनेक साऱ्या पीडित लोकांना तिथे भेट दिली. अर्थात जे काही लाठीचार्ज झाला होता तिथे विद्यार्थ्यांवरती, काही लोकांवरती, विद्यार्थ्यांच्या पालकावरती, तर त्यांची पर्सनली जरांगे पाटील यांनी भेट घेतली आणि मंचावरून एक घोषणाबाजी मात्र नक्कीच केली आहे जरांगे पाटील यांनी की याच्यानंतर जर कधी प्रोटेस्टमध्ये, आंदोलनामध्ये अशा पद्धतीचा या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला तर मग मात्र मी माझा पूर्ण मराठा समाज इथे घेऊन येणार आणि थेट सरकारला भेटणार, असं जे आहे की थेट इशारा केंद्र सरकारला जरांगे पाटील यांनी तिथे दिलेला आहे. म्हणून याच्यातनं एक सिद्ध होतंय मात्र छत्रपती शिवरायांचा एक काळातील एक म्हणणं मात्र नक्कीच इथे सिद्ध होतं, ती म्हणजे महाराष्ट्र माझा दिल्लीचे तख्तही राखितो. कारण की मित्रांनो, महाराष्ट्राने पहिल्यांदा पण बऱ्याच वेळा छत्रपती शिवरायांच्या काळात देखील दिल्लीचे तख्त राखले होते, हलवले होते, हादरले होते आणि आजही ते हादरण्याचा जे आहे की दम आणि साहस फक्त महाराष्ट्रातील मराठा तरुण आणि मराठे ठेवू शकतात, असंही त्यांनी आता सिद्ध इथे करून दाखवलेलं आहे मित्र. म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला मी मात्र हे 2 शब्द म्हटले की आंदोलनातून उचलले तर दूरच, अंगाला आणि कॉलरला हात लावण्याची देखील कोणाची ताकद नव्हती जरांगे पाटील यांची. जे की तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला विस्कळीत करून वेगळं वळण ह्या केंद्र सरकारने मोदी आणि शाह यांनी मिळवून लावलेलं आहे.
हे अख्ख्या देशभराने ते बघितलंय. देशाच्या बाहेर देखील नॅशनल मीडियाने ह्या न्यूज खूप तुफान वाऱ्यासारख्या पसरवलेल्या आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटील नेमकं कसं नेतृत्व आहे, आपली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता. खूप खूप धन्यवाद.